लोकसभा निवडणुकीत 45 पारचा नारा दिला खरा, परंतु महायुतीचा गाडा 17 जागांवरच जाऊन थांबलाय। 2019 मध्ये भाजपनं बाहुबली अशा 28 जागा लढवल्या, परंतु त्यांच्या पदरात पडल्या फक्त 9 जागा। यातच आता विधानसभेला सुद्धा भाजपला मोठा फटका बसणार असं बोललं जातंय। 2019 साली झालेल्या विधानसभेत भाजपला जनतेनं डोक्यावर उचलून घेतलं, परंतु गतवर्षात राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी होत आहेत त्याचा फटका भाजपला बसणार हे नक्की मानलं जातंय। यावरूनच राज्यात सध्या भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे। त्यात विधानसभेला महाविकास आघाडी एकत्रित लढणार असं जवळपास निश्चित झालंय। त्यामुळे अजित पवारांना महायुतीत सामावून घेणं भाजपच्या जीवाशी आलंय का? खरोखरच भाजपला विधानसभेत फटका बसणार का? भाजपात निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी किंवा बंडाळी टाळण्यासाठी अजित पवारांना विधानसभा स्वतंत्र लढण्यास भाजप सांगणार का? याचाच हा आढावा। राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात फूट पडली आणि लोकसभा लागली। एका बाजूला महायुती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी। यात बाजी मारली ती महाविकास आघाडीने। सहानुभूती आणि एकनिष्ठ जनतेनं महायुतीला धोबी पछाड दिला। आता विधानसभेलाही महायुतीला फटका बसणार आहे। सध्या विधानसभेत भाजपचे 104 आमदार आहेत, तर 2024 ला भाजपचे फक्त 55 ते 60 आमदार निवडून येऊ शकतात अशी चर्चा अंतर्गत सर्व्हेतून बाहेर आली आहे। याबाबत द इंडियन एक्सप्रेसनं देखील माहिती दिली आहे। हिंदीत जनसत्ता या पेपरनंही बातमी छापली आहे। त्यामुळे सध्या भाजपच्या नेत्यांची चांगली झोप उडाली आहे। दुसऱ्या बाजूला शिंदे आणि अजितदादांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आता याची काही कारणं समोर आली आहेत। लोकसभेत महायुतीत अजितदादांना घेण्याची गरज नव्हती असं म्हणत भाजपच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकात छापला। त्यात भर म्हणून ज्यावेळी अजितदादा महायुतीत सामील झालेत त्यावेळी तर भाजपच्या अनेक नेत्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली। याचा काहीसा नाही तर मोठा फटका भाजपला लोकसभेत बसला। आता राज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे। सध्या महायुतीत अजित पवारांचा समावेश आहे। ज्या उमेदवारांनी 2019 ला एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती ते आता एकत्र आलेत। यातच ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला मतदारसंघ असं प्राथमिक सूत्र जागा वाटपाचं ठरल्याची चर्चा आहे। यामुळे मित्र पक्षातील जवळपास प्रत्येक मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी मोठी धास्ती घेतली आहे। कुणी नाराजी व्यक्त करतंय तर कुणी बंडाची भूमिका घेण्याच्या तयारीत आहे। याची खतखत वरिष्ठ नेत्यांपर्यंतही पोहोचली आहे। त्यामुळे विधानसभेसाठी महायुतीत वेगळी रणनीती आखण्याची गरज असल्याचं महायुतीच्या नेत्यांनी म्हटलंय। सध्या महाराष्ट्रातील नेत्यांच्याही दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत। कधी अजित पवार एकटे जात आहेत तर कधी देवेंद्र फडणवीस, मधून एकनाथ शिंदेही दिल्लीला जाताना दिसत आहेत। त्यामुळे महायुतीत काहीतरी नवीन शिस्त आहे याची आता चुणूक सर्वांनाच लागली आहे। अजित पवारांबद्दल भाजप नेत्यांची असलेली नाराजी, संघाची नाराजी तसेच शिंदे गटाचा विरोध अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन विधानसभेसाठी अजित पवारांना स्वतंत्र लढवण्यासाठी आग्रह धरला जातोय। यातच 2024 ची विधानसभा निवडणूक भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रित लढवावी आणि अजित पवारांनी स्वबळाचा नारा द्यावा। ज्या मतदारसंघात अजित पवारांचे प्रभावी उमेदवार आहेत त्यांना इतर दोघांनी पाठिंबा द्यावा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार पाडावा। तसेच ज्या ठिकाणी भाजप तसेच शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार प्रभावी आहे तिथे अजित पवार गटाने पाठिंबा द्यावा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अडचणीत आणावं अशी नुरा कुस्ती प्रत्येक मतदारसंघात खेळावी असे आदेशच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिले आहेत। यातच महाराष्ट्रातील विधानसभेसाठी खुद्द अमित शहा यांनी विशेष लक्ष घातलंय। दुसऱ्या बाजूला अजित पवार गटातील नेतेही विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत सांगतायत। असं झाल्यास याचा मोठा फायदा महायुतीला होणार आहे। तर विधानसभा निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर सर्वांनी एकत्रित यावं आणि सत्ता स्थापन करावी असंही महायुतीत ठरलंय। परंतु असं असलं तरी लोकसभेत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीला मोठं बळ आलंय। त्यांनीही चांगलीच कंबर कसली आहे। त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आपली सत्ता कायम ठेवणार का की महाविकास आघाडी सत्ता पालट करणार ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतंय ते कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।